झाड सावलीच गेलं, आता केळ हा उन्हासी. राहुल दादा आणि आकाश दादा आणि गीतांजली ताई ऐका ताई. झाड सावलीच गेलं, आता केळ हा उन्हासी. झालं रिकाम आभाळ, झालं रिकाम आभाळ. आता तरी पुढे आजी उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप, वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा दीक्षिकर, आलेली सर्व पावणे मंडळी. फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे गड्या दादव, ऐकूया. कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती गोड असावं, किती पवित्र असावं. ऐकूया दीक्षिकर. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनात गायन जरी झालं असं गोड गायन, कीर्तनाचं गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असावं. दुसरा मुद्दा असा आहे गड्या, आपल्याशी फार गोड बोलतात. ऐकूया ना. मी काय एवढं जबाबदारीने सांगतो तुम्हाला. महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतो म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. कीर्तन चांग, कीर्तन आपल्याशी जबाबदारीने बोलतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग. थोडा वेळ कुठे पावडे मला. हो अंग हरिरूप. महाराज म्हणतात जिथं आपल्याला हरिरूप अवस्था प्राप्त होते, याच्याही पुढे जाऊन बोलतात तुकोबार आहे. ब्रह्मीभूत काया होतसे भाग्य तरी ऋणी देवाय सहा. मग काय निरूपे आजच्या अभंगाच्या द्वारे. तुकाराम महाराज म्हणतात दीक्षिकर, मिळालं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला. मग गडे हो, आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता तुकोबारे आग्रह करतात, उपदेश करतात एक हिताचा. आता तरी पुढे याची उपदेश का हो तुकाराम महाराज, नका करू नाश आयुष्याचा. महाराज म्हणतात या आयुष्याचा नाश नका करू. गडे हो, महाराज म्हणतात आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता मी तुम्हाला दंडवत करतो, पण एकाला नाही. सकाळांच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात गडे हो, मी तुम्हाला दंडवत करतो, पण एक काम करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त मात्र शुद्ध करून घ्या. का हो तुकाराम महाराज, ऐका माझ्याकडे. हा आलेल्या साधकांनी प्रश्न केला, तुकाराम महाराज आमचं चित्त मात्र शुद्ध झालं पाहिजे, पण त्याच्याकरता पर्याय काय. तुकोबाराय सांगतात ऐका, अत्यंत गोड पर्याय. इथं ते करावे देवाचे चिंतन. महाराज म्हणतात आपल्याला देवाचं चिंतन करावं लागेल. हे याच्यातच आपलं हित आहे. आपण परमेश्वराचं चिंतन करावं, पण ते कसं करावं. करुण या मन शुद्ध भावे. या मनाला शुद्ध बनवावं लागेल. एक पाठ असा आहे, करुण या मन एकविध. एकाग्र बनवावं लागेल आपल्या एका मनाला. तेव्हा आपल्याला भगवत साधना घडेल. त्या भगवत साधनेच्या जोरावरती आपलं चित्त मात्र शुद्ध होईल. का हो तुकाराम महाराज, आम्ही भगवत साधना केली. महाराज म्हणतात हा तर खरा तर परमार्थातला मोठा व्यापार आहे आणि त्याच्यातला एक लाभ आहे. व्यापार करत असताना कुठलीही गोष्ट करा, पण ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल नितीन काका, असा व्यापार असावा आमच्या जीवनात. आम्ही द्राक्षाचा बाग असेल तो
बोलू नका हां, इकडं पहा माझ्याकडे. आम्हाला द्राक्षाचा बाग लावायचा असेल, कशा करता? तोटा येण्याकरता ना. आम्ही कांदे लावतो, काही जे शेतातलं पीक असेल, कशा करता? आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होता. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. पण महाराज म्हणतात परमार्थात एक व्यापार काही आगळ्या वेगळ्याकडे हो. महाराज म्हणतात करा काय फार शिकवावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करो या मन शुद्ध भावे. इथं ते करावे देवाचे चिंतन, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे याची उपदेश. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा काय निमित्त आहे आजच्या कीर्तन सेवेचं सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहेत. आदरणीय वैकुंठवासी सुनील भास्कर चौधरी, आदरणीय सुनील दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून गेली तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आदरणीय सुनील दादांचा संपूर्ण परिवार असेल. एक भाऊ खंडेराव, आदरणीय आई आहेत ताराबाई, त्यांच्या पत्नी लताबाई, आदरणीय दादांच्या 2 बहिणी, एक निर्मलाताई, एक राधाताई, एक मुलगी गीतांजलीताई. बरोबर चाललं नाही सगळं? हा माझ्याकडे पात्र, मी बरोबर सांगतो तुम्हाला, न पाहता सांगतो बरोबर. आणि आदरणीय दादांची 2 मुलं, आदरणीय राहुल दादा आणि आदरणीय आकाश दादा. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे अक्षय दादा, दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ आपल्या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गुढ रत्न. खरं तर ज्ञानोबरायांनी आपल्या संप्रदायामध्ये अनेक हिरे दिले, त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक हिरे आहेत. त्यातला एक हिरा मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज गोसावी, पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजूया एकदा. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण गायन क्षेत्रामधले एक महाराष्ट्राच्या अत्यंत एक नाव उंचीला आहे. एक प्रत्येक कीर्तनकारांना आदरानं घ्यावं. आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे रोहिदास भाऊ, पूज्यश्री भाऊंनाही दंडवत करतो. आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत जीवाचे जीवलक सखा, अत्यंत गोड, ज्यांना परमार्थाची लालसा लागली, अत्यंत आवड लागली आमच्या भाऊंच्या सान्निध्यामध्ये, आदरणीय आमचे समाधान बाबा महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत भाऊचा आवाज लपवावा आणि ज्यांचा आवाज ऐकावा, आदरणीय आमचे भास्कर बाबा श्री महाराजांनाही दंडवत करतो. त्र्यंबकेश्वरून आलेली ही सगळी गोविंद महाराज यांची लेकरं, ही सगळी माझ्या गुरुबंधूंना दंडवत करतो. आमचा विठ्ठल असेल, विनेकरी दादा असेल, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आमच्या सागरदादांचा अत्यंत गोड साऊंड आहे, माझ्या दादालाही दंडवत करतो. गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधू आमचे अण्णाने दंडवत करतो. राहिले साहिले असेल सर्वांना दंडवत. श्री संताची या आमचे नितीन काका चौधरी काकांनाही दंडवत करतो. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. तुमच्या हातातले गोडवा आलेली सर्व प्रेमाची मंडळी ऐकूया. पूज्यश्री सुनील दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. ऐकूया. गीतांजलीताई, राहुल दादा आणि आकाश दादा ही 2 लेकरं आणि 1 मुलगी. अशी एखादी रात्र गेली नसेल वर्षभराच्या काळात, असा एखादा दिवस गेला नसेल की त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून का आमच्या वडिलांची आठवण करायची, काय वडिलांची सेवा करायची. आज काही मंडळींचा विरोध आहे आम्हाला, महाराज तुम्ही कीर्तनात आईबाप सांगता. त्याचं कारण असं आहे दादा दीक्षिकर, येणारा काळ वाईट येत चालला म्हणून मी तुमची माफी मागतो.
आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली तर आत्ताची प्रजा म्हणते सांगू नका तुम्ही काय वाईट काळ बघला. थोडासा पैसा वाढला आपल्याकडं आणि घमेंड चढली माणसाला. सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता, असं म्हणू नका पोरांनो. म्हणू नका आपल्या आईला काय केलं आमच्या करता. नाही रे, अत्यंत आपल्या करता चटके सहन केलेली आपल्या मायबापानं. सांगतात आपल्या बापाचं अनंत उपकार आहे आपल्या बापाचे आपल्या जीवनावरती. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी भार कांदी. मी रोज सांगतो बरं का दीक्षिकर, किरण महाराजांनी तो बाप आठवायचा. ज्या काळामध्ये किरण महाराज गोड भजन वाजवायला लागले, पण आल्या आल्या गावामध्ये पंचक्रोशीत लोक भजन वाजू देत नाही लवकर. कधी कधी पक्वा जाऊन उठून देतात लोक. तो अपमान सहन करावा लागतो. बरं दादा, बडे पण मोठे पण कधी येत नाही, लवकर येत नाही माणसं. पण ऐका ना पिंपळसकर, एखाद्या गावाला आपल्या बापानं जावं, किरण महाराजांच्या वडिलांना म्हणावं, तात्या माझं पोरग मृदंग वाजवतो, वाजू देते का हो? तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला हटवायचा. भास्कर महाराज असतील, भाऊ असतील, दोन अभंग दोन चाली यायला लागल्या की लोक लगेच सोडी म्हणून देतात गडे हो. कधी कधी लोक मायक उचलून घेतात समोरून. तो अपमान सहन करावा लागतो भाऊ. तर बडे पण येत असतात, मोठे पण सहज असं येत नाही ना. अत्यंत आमचा जीवाचा जीवलक सकाळी आमचे माणिक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, गिरनारकर. माणिक भाऊ लवकर लोक स्वीकार करत नाही. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला. पण आपल्या बापानं म्हणावं, पाटील माझं पोरग दोन गवळणी म्हणतं, गोड चाली म्हणतं, म्हणू द्यावं माझ्या लेकराला. तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनात आठवला. तो आशीर्वाद जर आम्ही घेऊन जगभर फिरलो ना, काय कमी पडत नाही आपल्याला मायबापाच्या आशीर्वाद. का हो? बापाची सावली. हे बघा ताई, ऐकता ना, मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवते, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलालाही आठवते. का हो? एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना ताई मुलीवरती, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडं गेलं का बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का ताई मुलीला बाप आठवतो. एखाद्या दिवशी वडील जर रागवलेच मलावरती, तर लेकरू आईकडं पळत जातं, आईच्या बोटाला पदराला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करता, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवत. अनंत उपकार आहे. हे बघा, एखाद्या झाडाच्या सावलीला जाऊन बसलं ना दीक्षिकर, का ते झाड थंडगार छाया देतं, सावली देतं. मला सांगावं, ते झाड वाळूनच गेलं आपल्या जीवनातलं. त्या जागेवर जाऊन बसा बरं,
काय सावली मिळेल का? उन्हाची चटकी सहन करावं लागतात ना. तसं बाप नावाचं झाड, बाप नावाची छाया माणसाच्या जीवनातली निघून गेली ना का माणसाला चटके सहन करावं लागतात. का हो, एक कवी 2 ओळी लिहितो. झाड सावलीच गेलं आता केळ हा उन्हासी. राहुल दादा आणि आकाश दादा आणि गीतांजली ताई ऐका ताई. झाड सावलीच गेलं आता केळ हा उन्हासी. झालं रिकामा भाळ, झालं रिकामा भाळ आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. असा पहाडासारखा प्रेम करणारा बाप या लेकरांच्या जीवनातला निघून गेला. त्या निमित्ताने थोडं संकीर्तन घडावं, थोडंसं अन्नदान घडावं, हाच एक उद्देश आहे. चला, दीक्षिकर इथं जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. चला जरा ज्ञानोबरांशी बोलून पाहू आपण. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणार या जगामध्ये संताशिवाय कोणी नाही, गुरुशिवाय कोणी नाही आपल्याला. गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे, गुरु बिना गुरु बिना मस्त छान टाळी वाजव एकदा. गुरु बिना कौन बतावे वाट, गुरु बिना कौन बतावे वाट. बडा बिकट यमघाट, बडा बिकट यमघाट. गुरु बिना कौन गुरुशिवाय आणि संताशिवाय कोण भल करणार आहे आपल्याला. आई गुरु आहे, बाप गुरु आहे. शाळेत गेलो की गुरुजी आपले गुरु आहे. मृदंग क्षेत्र असेल, गायन क्षेत्र असेल, ते आपले गुरु आहे. आणि संत एक आपले गुरु आहे. आई सुद्धा गुरु आहे बरं आपल्यावाली. शास्त्रांना 5 गुरूंचं वर्णन केलेलं आहे. हा बाप सुद्धा गुरु आहे आपल्या करता. शाळेत शिकायला गेलो की गुरु सर नाही म्हणायचं, गुरुजी म्हणायचं. का आदर निर्माण होतो एक. गुरुजी जुनी माणसं अजूनही गुरुजीच म्हणतात आदरानं. हा या जगामध्ये गुरुशिवाय आपल्याला कोण चांगला हिताचा मार्ग दाखवणारा कोण नाही. चला बोलूया संताशी, ज्ञानोबरांशी. कधी कधी ज्ञानोबरांशी बोललो तर आपलं बरं होईल, आपलं भलं होईल. आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणार मी सांगितलं ना संत आहे. ऐकूया. मग ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं. श्रावण महाराज इथं सांगण्याकरता. ज्ञानोबरांशी बोलायचं असेल ना तर नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. बोलतात ज्ञानोबराय आपल्याशी.
उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे एक टिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. हा ज्ञानोबा सांगतात इथं जन्म झाला की मरावं लागतं. जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबा आहे ऐका बरं का, ज्ञानोबारांशी बोलणं चाललंय आपलं. मग ज्ञानोबा आहे इथं एक दिवस जर मरावं लागतंच आम्हाला, तर आम्ही आलोय तरी कशा करता. खरं तर एक कार्य घेऊन आलोय ज्ञानोबा म्हणतात. एका गावाला आलोय आपण बरं का. कोणतं गाव? दीक्षी गाव नाही आपलं, ओझर गाव नाही. ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावा आली. हा किती गोड बोलतात संत आपल्याशी. एक माध्यम घेऊन आलो देहरूपी गावाला. या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे ज्ञानोबा सांगतात. जन्म मृत्यूच्या सोहळी. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. बर बोला माझ्याशी आता. सुनील भाऊंचे 2ही सोहळे झाले ज्ञानोबारांच्या बाबतीत. बोला बरं का. आता जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता बोला माझ्याशी. तुमचा आमचा एक झालेला आहे. हे पिल्लू हे मा त्याला शांत कर. तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता? बोला पटकन. कोणता झाला? जन्माचा. कोणता झाला? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला मृत्यू? नाही घाबरायचं नाही अजिबात. तुम्ही घाबरायचं काय नाही. तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं दीक्षिकर पाहुणे मंडळी सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं ना तुम्हाला? हा आता बरं वाटतं. तो सोहळा होण्याच्या पूर्वी ज्ञानोबा आपल्याला सावध करतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो धनंजयाजिया परी. मग का हो ज्ञानोबा आहे आम्ही असं काय कार्य करावं? एक कार्य घेऊन आलोय. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म. ज्ञानोबा राय ही जन्म मृत्यूची अर्धार संपवता येते का? अरे ज्ञानोबा राय म्हणतात गडीव त्याच्या करतात आलो तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येर जारे चिरा पडे. ज्ञानोबा राय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. मग साधकांनी प्रश्न केला माऊली या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही अशी काय पवित्र भक्ती करावी? ज्ञानोबा राय सांगतात तरी जड जडून वाहिला नी ये भक्तीची वाटेला जिया पावशा व्यंगणेचे दाम माझे. ज्ञानोबा राय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल आम्हाला. मग बरं ती भक्तीची वाट काल काय आजकालची आहे दीक्षिकर? अनादिकालापासून आलेली. तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात आणि रामभक्ताला शरण जाऊन एक पवित्र भक्तीची वाट रामभक्ताला शरण जाऊन शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता हो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या मज दावव्या मज दावव्या सुबटा. काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा. त्या भक्तीच्या वाटेला आपण लागा. मग ऐका बरं का आता दीक्षिकर मिळालं हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला. पुन्हा यायचं नाही परत या गावात. म्हणून कोणाशी दुश्मनकी ठेवू नका, कोणाशी वैर ठेवू नका, कोणाशी आबोला धरू नका. ताई 5-10 वर्ष झाले असेल तुमची मैत्रीण तुमच्याशी बोलत नसेल ना, तुम्ही तिचे पाय धरा. ऐकाल ना? आणि तिला सांगा अगं चंद्रभागे अगं काय वैर धरती बाई, परत का आपल्याला या गावाला यायचंय, परत या जन्माला यायचं नाही बाई. मी तुझे पाय धरते, वैर सोडून दे. ताई
दोन जीवाच्या मैत्रिणी भेटला तर आता प्रेमाचा संवाद करून घ्या. आज झालेली भेट उद्या होईल ना होईल काय सांगता येईल ताई. कोणाशी वैर ठेवू नका, आबोला धरू नका बरं का. तुमचा मित्र बोलत नसेल ना 5-10 वर्ष झाले, तुमच्याजवळून गाडी असं जोरात घेऊन जात असेल, तुम्ही त्याची गाडी थांबवा, त्याचे पाय धरा, त्याला म्हणा अरे तात्या काय वैर धरतो गाड्या. हे राजकारण गावकारात खड्ड्यात घाला बरं दादा. अरे बालपणापासून मैत्री जपली दीक्षिकर, या राजकारणाच्या 5 वर्षाच्या या नात्याबाई आपण रक्ताची नाते प्रेमाची नाती तोडून टाकलीत गाड्या. राजकारण गावकारण हे खड्ड्यात घालायचं, काय कोणाशी वैर ठेवायचं नाही का हो. पुन्हा यायचं नाही इथं म्हणून बरं का चाललंय. इथं कधी कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली टाकावं लागेल काय सांगता येत नाही दीक्षिकर. म्हणून जो भेटेल ना त्याच्याशी प्रेमानं बोला, कोणाची निंदा करत नका बस. आपल्याशी प्रामाणिक राहा. आपण जर आपल्याशी प्रामाणिक असलो ना काय कोणी बिघडत नाही आपलं. म्हणजे का असं आहे की तुम्ही किती चांगलं जीवन जगा, 40% समाज तुमच्या विरोधातच, तुम्ही किती चांगलं जीवन जगण्याचा. हा पण काय नाही, आपल्या मस्तीत राहा, कोणाशी वैर नका, काही नका ठेवू. का परत यायचं नाही इथं बरं का. पण मोठं भाग्य आहे तुळशीदास महाराज म्हणतात, इथं आलोय नाही तर मोठं भाग्य समजा, बडं भाग्य महाराज म्हणतात. हे मनुष्य जीवन मिळालं मोठं भाग्य. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही बरं का. तुळशीदास महाराज म्हणतात बडे बाग मानुष तनु. चला टाळी वाजवा असं. बडे मानुष सुरदुरल बसवा मोठं भाग्य आहे या मनुष्य जीवनाला आलो. पहिलं भाग्य नरदी मिळाला, भाग्य त्यांना ठेव बरं का. मी प्रमाण सांगणार तुम्हाला. पहिलं भाग्य नरदी मिळालं. दुसरं भाग्य भारत देशामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. भरतखंडी नरदेव प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य. तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राचं असं की ज्या भूमीला जन्म घेतला. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीप सांगितले, पण आपण भाग्यवान आहे. आपल्याला काही किलोमीटर अंतरावरती एक जम्बूद्वीप सांगितलं. जम्बो या दीपा
टाळी वाजा आमच्या किरण. तिसरं भाग्य आहे जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही हो जेवण. किती भाग्य झाली? 3. पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात, तिसरं भाग्य महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर. ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला दीक्षिकर. निवृत्तीना देवांच्या नंतर जन्म मिळाला ना स्वतःला भाग्यवान समजा. हा किती झाली? 4. 5वं भाग्य लक्षपूर्वक आहे का बरं का? आता ऐकताना अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे बरं का दीक्षिकर. समर्पण दिलाया काळे अवकाश दिलाया काळे आजीवन काही पडिलो मृत्यूचे आलो मुरले तिहारी तुम्हा समर्पण दिलाया काळे अवकाश दिलाया काळे महाराज म्हणतात बरं झालं जिवंत राहिलो ना आपण. बरं वेळ झाली आजीवरी. आपण स्वतःला समजा बरं का भाग्यवान. आजपर्यंत नसलच गुरु केला, नसलच माळ घातली, नसलच भगवत साधना केली तर ऐकून घ्या. हे मस्तक देवाच्या चरणावर ठेवा आणि सांगा देवाला, देवा बरं झालं आम्ही वाचलो ना आपण. कशा करता? मिश्री आणण्याकरता. कशा करता? चपटे आणण्याकरता. अशा भंगार कार्य करता ठेवलं का देवाने आपल्याला? ए दीक्षिकर 2019, 20, 21चा काळ भयान गेला. अरे जवळची माणसं निघून गेली, कोट्यधीश माणसं, काही पैसे मोजायला तयार होती, पण देवानं ठेवलं नाही. मग ठेवलंच आपल्याला देवानं. मग सांगा देवाला, बरं वेळ झाली आजीवरी. देवा बरं झालं 2019ला जे हरीने झाला आमचा आला. हा आलं जे हरी लक्षात आलं ना. वाचून आलो येतवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचून आलो येतवरी. पण सांगा देवाला, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा आता उरलेल्या आयुष्यामध्ये आम्ही गुरु करून घेऊ. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का. ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका असं. हा इतरांचा लेखा गुरुच्या कृपेनं माळ घालायची. तुळशी माळ गळा असं म्हणले नाथ बाबा. गंडे तोडे गळा नाही, गंडे तोडे नाही घालायचे. गंडे तोडायचे घालायचे पण लय नियम धरायचे नाही. असं आलंय विठ्ठला विठ्ठला. गंडे तोडाच्या विरोधातला महाराज. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे. त्याचं प्रमाण नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. नाही तर त्याचं कारण असेल 50% लोक अंधश्रद्धेत चालला वाद. तुम्ही पहा आता कीर्तन संपलं का आपण म्हणावं बरं का, येईन बाई जेवण करून घ्या. येईन बाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? खात नाही म्हणते. का बरं? मी एका दरी जाऊन येले मग बाबाकडं. काचं बाबा काचं काय माय. बरं आता तुमच्या लई चांगले दिवस आले. आमच्या भाऊन आल्याबरोबरच सांगितलं तुम्ही. बरं तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नगत आहे. आता फक्त दाजीच्याच अवकाळ आहे. पण दाजीला एखादी योजना होईल चालू, काय टेन्शन घ्यायचं नाही. ताई ऐकताना माझा भावा म्हणून इथून बस धरा ताई. बरं फुकट आहे आपल्याला जायला. त्र्यंबक नगरीला जा. सांगतो ना त्याला प्रमाण पहा. आपल्या जीवनाचं भलं करायचं ना याला इथून गाडी धरा. कोण्या दरीत नाही जायचं बरं का. निवृत्तीनाथ देवांच्या त्र्यंबकेश्वरला जायचं, मंदिरात जायचं आणि मस्त की कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवायचं. आपलं आयुष्याचं धन्य होऊन जाईल बरं का. आपलं आयुष्य धन्य होऊन तिथं दुसरीकडे. अरे महाराज म्हणतात माता तिथंच ठेवा. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत म्हणून नेणती. बरं तुमचं दुखणं नाही इकडे तेच दुखणं.
आपण म्हणावं ये बा जेवण करून घ्या, कीर्तन संपलं का येई बा म्हणतो, आपण खात नाही का बरं? वर्ष श्राद्धाचं 10व्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. कंदुरीला गेली हो नाही अंग जड पडत याचं वालं. कंदुरी म्हणजे कारणाला, कारण लक्षात आलं ना, तिकडं तर आमंत्रण नसलं तरी सुटतो. अरे कशाला जाता, मांस खात हंस करी जोडणी वैरी, मांस खात महाराज म्हणतात अरे काय पाप करत बसतात गाड्या. मांस खाता हंस. ऐका नाथ महाराजाचा पुरावा सांगतो बरं की मी बोगस नाही बोलत, आणि बोगस बोलणारा महाराज नाही. ऐका आज पाप केलं, नाथ बाबा म्हणतात उद्या आपल्याला कोणी विचारणार नाही, अशा कमिटीत राहू नका. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता वशील तू. महाराज म्हणतात आज वाईट खाणं बरं वाटल, तुका म्हणे कुठती हाडे आपल्या लाडे आपल्या लाडे आपल्या लाडे. आज बरं वाटल हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं. महाराज म्हणतात तुका म्हणे कुठे ती हाडे आज बरं वाटल, पण आपल्या नाडे रडतील. महाराज म्हणतात एक दिवस रडावं लागतं, म्हणून पाप केलो का माणूस रडतो नाही भुकतो माणूस. पहा तुम्ही पाप केलेल्या माणसाजवळ आपण म्हणा तात्या बरं आहे का, कसलं बरं आहे, पोरं सांभाळती नाही, आता अवघड तेव्हा पाप केलं आता भोगावं लागू राहिलं. तात्या म्हणतो आता देवानं उचलावं. येडा आहे का देव? हे कोंबडी बोकडे कोण भोगायची, इथंच करायचं आणि इथंच भोगायचं भाऊ, याच्या पलीकडे काय नाही दुसरं. आज एक संतांचा उपदेश आहे, दुसरं काय हो. पण चांगलं खा, चांगलं खा म्हणजे तुकोबराय सांगतात म्हणून खा. युक्त आहार विहार लक्षात आलं एवढं प्रमाण सांगितलं का अजून नाही, अजून सांगू का? आता आलं ना लक्षात. हा बस आता ती खाऊ नको आता बस व्हायचं म्हणजे ते खायचं नाही फक्त. आज जमला आता जमलं म्हणजे ते आता आलं लक्षात तुम्हाला. हे खाऊ नका का? स्वतःला भाग्यवान समजा, माळ घालून घ्या. माळ नाही घातली एक माणूस मोकळा असतो. मोकळा म्हणजे गावाला एक प्राणी सोडतात पहा, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? काही ठिकाणी सांड म्हणतात, काही ठिकाणी वळू म्हणतात. नका आता बाज झाला, आता बाज. हे बा तुम्हाला सांगू का, जो भजन करत नाही ना, नाथ महाराजले कठोर बोलतात. जेवढी शांती नाथ बाबाच्या जीवनात, नाथ महाराजांची भाषा लय खतरनाक आहे बरं का. महाराज म्हणतो तो भजन करत नाही, जो नामधारक नाही, काय माय होती गेली उतापाशी, हरी नाही मुकाशी अरे मुडा. हा संतांचं बोल. म्हणून आपण गळ्यात माळ घालायची, नाथ बाबा म्हणतात म्हणून घालायची बरं का. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही. भले कोणाच्या हातून घाला तुम्ही जय बाबाजी परिवारात जा, स्वाध्याय परिवारात जा, कोण्या परिवारात जा, पण माळ घालून घ्या. बर तुकाराम महाराज म्हणतात, वाटतं गड्या आम्ही सुखी बाबा, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, तुमचे येर वितधन ते मज मृतके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा
हे अरे तुकाराम महाराज म्हणतात म्हणा स्वतःला मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. म्हणून माळ असावी. बर जीवनामध्ये भगवत साधना असावी. का भगवत साधना करायची? तुकोबरांच्या भाषेतली भजन करायचं बरं का नाना. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय तोर पण जाळावे ते. महाराज म्हणतात पण भजन एवढं गोड करा. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही त्याने वंदे केली. भजन एवढं गोड करा का जगाच्या मालकानं आपली दखल घेतली पाहिजे गाड्या दादा. हा जगाच्या मालकानं आपला स्वीकार करावा असं पवित्र भजन करा. का हो महाराज मिळालं आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये भजन जर असेल तर आपलं आयुष्य धन्य समजायचं. पण महाराज म्हणतात आपल्या आयुष्यात जर भजन नसेल आपलं आयुष्य वायाला गेलं म्हणून समजा. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला आपला जन्म आपलं आयुष्य वायाला जाऊ नये याच्याकरता तुकोबरा गीतेचा उपदेश करतात. अभंगाचं तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज बरं आयुष्य किती येईन आपल्याला अल्प आयुष्य मानव देह. बरं पहा बरं का माझ्याकडे शत गणिले ते अर्धरात्र काय. शत म्हणजे 100. निम झोपेत चाललं महाराज म्हणतात. मध्ये बालत्व अजून पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहिजे. आयुष्यालाही थोडं आहे. बरं आयुष्य थांबण्याकरता नाही आलं. मग नामदेव महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा स्वैताचा गुरवा ध्यान रहा श्री हरी.
आपण कसे होतो. 20, 30, 40, 50, 60, 70, 80 पर्यंतचा माल आहे आपल्याकडे कीर्तनात बरं का. माल म्हणजे कांद्याचा नाही, आयुष्याचा माल आहेत ना आपल्याकडे. हां, चला आता ऐका. समर्थांची भाषा आहे. सावध सावधान वाचवता नारायण, सावध सावधान दत्यंत नक किन दत्यंत नक, सावध सावधान वाचवता नारायण. बस सावध व्हा आणि भजन करून घ्या. का आता ऐका बरं. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन. टाळी वाजवा मस्त बघी. असा एक एक असा असा अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचवता नारायण. बस चला. 10 वर्ष बालपण. बालपणाचे किती झाले? बोला 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 बोला. मजा आता बरं का. 20 वर्ष तारुण्य. आता 20 वर्षाचं तारुण्य म्हणजे 20 वर्ष झाले. 20 वर्षाचं आयुष्य झाल्याच्या नंतर आपला बदल पहा किती. अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचवता नारायण. 10 किती झाले? बोला बोला बोला. हा किती झाले? 20. जरा जोरानं बोला. किती? बरं अजून 10 टाका. चला 100 पूर्ण करायचे बरं का आपल्याला. अजून 10 टाकले. टाका पटकन. मी तुम्हाला दुरीतिरी नाही टाकायला राहिलो म्हणा. हा बोला. हा भैया लवकर लक्षात येतं आपल्याला. किती झाले? 30. किती झाले? 30 वर्षाचं आयुष्य झालं का पहा आपल्यातला बदल. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचवता नारायण. बस आलं लक्षात. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी. बस आलं लक्षात. मग तो कैसा परमार्थी. अजून 10 किती झाले? चला 10. 40 किती 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 40 वर्षाचा आयुष्य झालं. काय काय आपली कथा. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली कैशी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचवता नारायण. 40 वर्षाचं आयुष्य झालं. 40 वर्षाचं आयुष्य झालं ना शिखर का इंद्रिय साथ सोडायला लागतं. आपण म्हणावं तात्या अहो गावात सप्ताह असला तर तुम्ही हरिपाठाच्या अगोदर असायचे, आता दिसते नाही गाड्या तिकडं. तात्या म्हणतो या वाटतं. मग अडचण काय? अडचण एकच आहे महाराज. असा पुढं पाऊल टाकला का नुसता खड्डा दिसतो. म्हणजे डोळ्याचे काय झाले? खासड झाले रे बाबा. जुनी माणसं म्हणतात. मग जोपर्यंत डोळे चांगले पहा बरं, डोळे चांगले ना तोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून घ्या. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. बरं का माय 7 दिवस सप्ताह असला तर रोज काकड्याला यायचा. येते ना तुम्ही? हां बर हां म्हणत आहे म्हणत काय नाही. त्या 7 दिवस म्हणायचं पोरायला म्हणायचं मला सोडून द्यायचं काकड्या. सगळ्याच याचा बरं. म्हणजे इथल्या एका गावातल्या नाही. जा मी तुम्हाला प्रमाण सांगणारे बोगस नाही. आपण जावं परमेश्वराचं रूप. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. देवाला ओवळून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले पाहता येतं ना तोपर्यंत देवाला पाहून घ्या, ओवाळून घ्या. लाजले गी माया आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, देखीला माय देवाचा देव. देवाला पाहून घ्या मस्त बघ. हा देवाला रोज मंदिरात जा. का? डोळे चांगले तोपर्यंत. कारण आयुष्य बरं चला. महाराज म्हणतात 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली कशी दूर आणि जवळ. बरं अजून 10 टाका. चला पटपट पटपट. 50 किती 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 50 वर्षाचा आयुष्य झाला. काय का आपली कथा. 50 वर्ष होती हलते दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याशी माता म्हणती, सावध सावधान वाचवता नारायण. बस बस. 50 वर्ष होती हलती दातांच्या हे सुद्धा धोका देतात. हे धोका देतात. लक्षात आलं ना. मग चांगलं खा, चांगलं खा. लक्षात आलं ना. हा मग मी सांगितलं ना. हा म्हणून चांगलं हे सुद्धा धोका देतात. अजून अहो काळी भोर केस होती डोक्याची, रात्रीतून दुःख पडून गेलं म्हणजे सफेद होऊन गेले. आपल्याला कॉल नाही आला, मिस कॉल सुद्धा नाही आला का? आपल्या हातात काही नाही. पण लय घमेंड या माणसा हातात काय आहे नाही आपल्या.
सुंदर काळी केस होती, सफेद होऊन गेली. काय नाही करता आलं. बरं अजून 10. हा पटकन चला. 60ची बुद्धी नाटी. काळी वाजव चला. मग हात आली काठी. आहे का काठी? हा बाबा काठी वर करा ती. हा वर करा अशी. हा ऐकून घ्या. आहे दीक्षित कर पाहता. हा चला चला. हा नाही राहू द्या राहू द्या राहू द्या. पाहिलं मग ते कळलं पाहिलं सगळ्याला. ही संताची भाषा आहे. ती का खोटी करा. हा 60ची बुद्धी नाटी. मग हात आली काठी. वस वस लागे पाठी. त्याशी हसती कारटी. हा आलं आलं लक्ष तुमच्या. बरं 60 वर्षाचं आयुष्य झालं ना ऐकताना. 60 वर्षाचं आयुष्य झालं की सासूला घरात काही उमजत नाही, पण सोनाला बोलल्याशिवाय. हा बस आलं लक्षात. मावशी हो तुमच्या पाया पडत. तुम्हाला एक सुना असेल पहा बरं का. मग जबाबदारीने एक लेकरू म्हणून ऐका तुम्ही. तुम्हाला एक सुना असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 बस झाले. 5 सुना असू द्या मावशी. कधीच सुनाला सासूरास करू नका. तुमच्या पाया पडतो बरं का. काही सासरे सुद्धा लई येडपटी सुनाला शिवेगाळ करतात. अरे कोण्या जन्माला जाऊन भोगावं लागेल येडी हो. इथं सत्ताशीली शहाणपण गेलं. बरं मी त्याचं प्रमाण सांगणार आहे. म्हणून सुनाला कधी शिवेगाळ करू नये सासऱ्यानं. तो अधिकार नाही. लेख म्हणून आली आपल्याला. हा कोण्या सासऱ्यानं बोलू नये, शिवेगाळ करू नये. तुम्हाला शिवेगाळ करणं आता बरं वाटेल, पण हे थोडंसं वय आपलं ढिल्लं झालं. अशा काटाकाठी द्या सुना. आता कोणत्या वयात काढी द्या. आता ऐका बरं. ऐकू राहिले ना तुम्ही. म्हणून मावशी हो तुमच्या पाया पडतो. हे थोडंसं वय ढिल्लं झालं का अशा काटाकाठी द्यावं आपल्या. आता त्या कोणत्या वयात काटाकाठी द्या. अजून 10 टाका चला. हा पटकन पटकन. 70 ऐका ना. 70ची केली रचना. बसल्याने उठवेना. उठवेना चालवेना. मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदानाराय. 70 वर्षाचं आयुष्य झालं. वय झालं. बसल्या जागी बसलं उठवत नाही. शेजारच्या मैत्रिणी का जाता येत नाही. मग कुठेतरी कोपऱ्याला बसावं लागत. आली मैत्रीण भेटायला तर मग पहा बरं. नवीन सुनबाई आलेली असते घरामध्ये. ती लेकराला पाळण्यात टाकीत. झोका देते तरी लेकरू राहत नाही. आणि मग ती सून म्हणती बाळा ए बाळा बाळा झोप. कोपऱ्यात बोकडी. बोकडी लक्षात आली ना. 5 सुनायची सासू होती. आली ना. हा असं जे आता आपल्याकडे घ्या बरं का. आता मी सांगतो का सुनायला शिवीगाळ करायची नाही. आता महाराज म्हणतात जोवरी चळण का तोवरी म्हणती माझा. चळण म्हणजे पैसा. मानी तिला नकोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळले आला बागुल आजा. लोक म्हणायचे बागुल होईल बर का. ही भीती मान. अरे 100 एकराचा मालक होता. सत्ता गेली शहाणपण गेलं. काय किंमत नाही राहत माणसाला. मग आहे तोपर्यंत किंमत ठेवा. हा चला अजून 10 टाका. आलं लक्षात आपल्याला. 80 ना. 4-20 मिळून मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैसी जीव होतो का साविसी. चला अजून 10. मग वर्ष झाली 90 बोलवे नाही. वाचा बंद झाली. चला 100 पूर्ण करा. हात वर करा असे मस्त वर करून टाळी वाजवा जरा मस्त बघी. चला एक शतक पूर्ण झाला. आला तैसा वाय गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. भाषा किती गोड आहे. 1 शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला. बस रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. म्हणून बाबू भजन करून घ्या. आयुष्याला थोडे. हे बघा संत जनार्दन स्वामी महात्मे होऊन गेले. आज कणाकणामध्ये महाराष्ट्राने जगभर बाबाजींचं नाव. गावगाव सत्संग असायचे. आणि सत्संग प्रवचन असायचं. ऐकता ना. बाबाजींचं प्रवचन असायचं. आणि त्या प्रवचनातून अभंग असायचा. धर्म करा धर्म कर तेने देव येईल घरा. तेने देव येईल घरा. जुन्या चाली गाडगे बाबांच्या काळातल्या बरं. गाडगे बाबा गावामध्ये यावं. काय ते भजन असेल काय चाल असेल त्या भजनाची ताकद असेल. टाळी वाजवायची म्हणायचं सगळ्याला म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला चला वा जुन्या चाली का हो जुनी माणसं सुद्धा पहा अहो आहोत करी रानात गेला ना तर मालकाच्या आवाजाशिवाय बैल फिरत नव्हता कोण 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 आता पोऱ्या फिरतो बाप नाही बोलला तरी फिरतो बाप अहो बैल मालकानं आवाज द्यावा आणि बांधावरल्या बैलानं थांबव किती बैल सुद्धा इमानदार होता मालक कशी हाक होती बरं हा पण आवाज दिल्याशिवाय बैल घर का घेत नव्हता आता हे त्याला माहिती ज्या नाव हाकलेले त्याला 4 बैली नांगर असायचं 6 बैली नांगर असायचं मस्त बघी आणि नांगर धरणारा त्याच्या अनुभवातला असला तर बरं आता नांगराची बैलाची शेती राहिली नाही ना नाही तर कोठावाला जर गेला म्हणजे हा कोठावाला नाही एखादा शिक्षक कोठावाला जर गेला नांगर धरायला जर गेला 6 बैलाचा आणि त्यानं का कलटी हल्ली का गेला तोंडावर समजायचं मग 4 बैली नांगर धरायचं म्हणजे असं पण काय हो जुन्या माणसाचे शब्द आणि ती बैलाला आवाज काय खेळीमेळी चाव चालायचं मालकाला सुद्धा वाटायचं बैल असा टाऊ करून असायचा कान मालक कधी गाणं म्हणत चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डौला डौला गाव मोठं वरत गाव मोठं वरत इमानदार चला हे जुन्या आठवलं बरोबर बरं का गाडगे बाबाच्या चाली जय बाबाजी परिवार मग स्वामीजींचा अभंग असायचा धर्म करा तेने देव येईल घरा तेने देव येईल घरा धर्म पांडवानी केला अंगी देव राबविला असा अभंग असायचा मग स्वामीजी मधून प्रबोधन करायचे बरं का आता म्हणा बरं माझ्या पाठीमाग म्हणा माझ्या पाठी सगळं जनगुरु नाही केला म्हणा त्याचा जन्म सफल झाला नाही ना मग म्हणा बरं माझ्या पाठीमाग म्हणा बरं का आता त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला त्याचा तो कसा म्हणा बरं का आता माझ्या पाठीमाग जन्माला आला येला म्हणा ना काय बामटी माणसं आहे तुम्ही हा तुम्ही काय गुरु करायच्या भानगडी दिसते नाही मला नाही जे आहे द्यायला दंड होती बरं का पण गुरु करून घ्या जन गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला तो कसा जन्माला आला याला पाणी वाहता वाहता मेल पाणी वाहता वाहता मेल पाणी वाहता वाहता गोंधळावरला चाली नाही बरं का याच बाबाजींच्या चालीच्या काळामध्ये जुन्या पहाडी म्हणून बाबा हो आयुष्य वायाला जाऊ नये म्हणून महाराज म्हणतात गड्या आपलं आयुष्य वायाला जाऊ नये याच्याकरता मी तुम्हाला दंडवत करतो सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे टाळी वाजवा बसलेली बाबा सर बाबा
आमच्या बाबा करता बहुत बढिया. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो, एक काम करा. मग का हो महाराज आमचं चित्त तरी कशानं शुद्ध होईल? तर ते करावे देवाचे चिंतन. आम्हाला परमेश्वराचं चिंतन करावं लागल. कोण्या परमेश्वराचं आणि ते कसं करायचं? विठोबा चला चला राहुल दादा, आकाश दादा, चला पण चला चला चला. व्यापार करा काय पार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत. थोडा स्वरांचा आवाज वाढवा. आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. यथामते अवकाश. बोलण्याच्या हुकूमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली वाकुडे का नीट देवल. आणि जाता जाता त्या परिवाराची लेकरांची इच्छा आहे तेवढं पिंगळा म्हणा. पिंगळा म्हणायच्या अगोदर एवढी सूचना आहे का? नसेल गुरु तर गुरु करून घ्या, नसेल गळ्यात माळ तर पवित्र तुळशीची माळ घाला. भगवत साधना रोज आपल्या जीवनात असावी. काळ सारावा चिंतने. ऐका बरं का तुकोबरांचं किती गोड बोलणे आपल्याशी. एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ऐका जीवनाचं सूत्र असं गड्या, कोणाशी वैर धरू नका. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. दीक्षिकरा सक्का भाऊ पक्का वैरी झाला. असे थोडे भाऊ भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं. आपल्याला कीर्तन परंपरा चरित्र शिकवतं. आज बांधावरनं मारामारी झाली तर पहा, पण सोशल मीडियाला बघतो रे पाठचा भाऊ मारून टाकला. कोणत्या काळात आम्ही जीवन जगतो? नाही नाही, काय कोणाशी वैर धरू नका, दुश्मन. आजही असे भाऊ आहेत 5-5, 10-10 वर्ष छोरंतरचा वाचलं की 5-5, 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता गडे हो त्या भावाच्या नात्याला त्या जीवनाला? भावाने भावाशी प्रामाणिक राहावं. हे ताई ज्ञानोबरायसारखा भाऊ दिला असेल तर खूप जबाबदार ताई. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले व दम देते त्या भाव जायला. मायबापाची सेवा करा माझ्या. नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते म्हणते तुम्हाला काय भेटेल सेटून ताई. इथं आपल्या लेकराचा आपला विषय आपल्या संपत्तीत सुखानं जाईल ना जाईल काय सांगता येईल. भावाच्या इष्टीत डोळा ठेवून कधी आपल्या लेकराचं सुखानं आयुष्य जाईल नाही ताई. का? ईश्वरानं देवानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना ताई, तिला विचार भावाचं दुःख काय असतं. त्या का बहिणीला भाऊ नव्हता दिला देवाने. बहिणीला दिवाळीच्या सणाला, रक्षाबंधनाचा सणाला का बहिणीला भाऊ आठवतो. शेजारच्या बहिणीला भाऊ आली घेऊन गेली. तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ तरी, तिला वाटलं माझ्या दाराला चुलत भाऊ तरी. दुपारचे 2 वाजून गेले. तिच्या दाराला कोणी आलं नाही. डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं पांडुरंगा दिला असता ज्ञानोबरायांसारखा एखादा भाऊ पाठी राखा तर काय बिघडलं असतं. म्हणून ताई ज्ञानोबरायसारखा भाऊ दिला असेल ना ताई तर खूप जपा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला खूप जपा. गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, रोज लोकांच्या कामाला जाते, पण भाऊ जरा आजारी पडला तिला जर कळलं तर 50 रुपयाचा भत्ता तरी किती ती बिचारी. कारण तिची मजबुरी. का? त्या 50 रुपयातल्या भत्त्यातलं प्रेम लय वेगळं. गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, श्रीमंती असते भावाची, आरतीचं ताट किती ती गरीब बहीण. पांडुरंगाला निवृत्तीनाथ देवाला विनंती करते, निवृत्ती राया पांडुरंगा इडापिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीच राज्य होती म्हणते. म्हणून का मी हे सगळं सूत्र. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं, बहिणीने भावाशी, बहिणीने भावाशी, भावाने बहिणीशी. इथं नाती जपण्या करता आलो का? आहेत आज 2 बहिणी, निर्मला ताई, एक निर्मला ताई आणि एक राधा ताई, बरोबर ना? 2 बहिणी आहेत. मला सांगा आता या बहिणींच्या जीवनामध्ये नाही गीतांजली मुलगी, हां दोघी बहिणी. मला सांगा माय आता कोण्या जन्मात असा पवित्र भाऊ भेटेल? खंडेराव भावाला विनंती, खंडेरायाचा भाऊ गेला ना त्या भावाला विनंती, सांगा दादा आता कोण्या जन्मात असं पवित्र भाऊ भेटला आपल्याला? मग नाही ना, इथं जर पुन्हा येणं नसेल, गाठ भेट नसेल ना, आहे ते ना तर फार प्रेमानं जगण्याचा प्रयत्न करा.
आज झालेली उद्या सकाळची, आजची सकाळ पाहिली आपण, उद्याची सकाळ कोणी पाहिली? म्हणून लय गोड राहा, लय आनंदित राहा. इथं मस्ती जीवन जगण्याकरता आलो. कोणाशी वैर ठेवू नका, कोणाशी आबोला धरू नका, कोणाशी दुश्मनगी करूच नका. इथं प्रत्येकाचं बरोबर चालतं, आनंदात चालतं. लय जास्त घेऊन कुठं काय वनवन करायची. पण आहे तोपर्यंत प्रत्येकाला इथं स्वाभाविक देवाचं कार्य असेल तर दान धर्म करत राहा. इथं देवाच्या बघा सप्ताह असेल ना, हे गावगुंडी हे सोडून द्यायचं. पण देवाचा सप्ताह जसा एखादा बाप लाडक्या लेकीचं लग्न थाटात करतो ना, तसे अख्ख्या गावानं एकत्र येऊन पांडुरंगाचा हनुमंतरायाचा सप्ताह करायचा. एका गावानं नाही, हे प्रत्येक गावात घडलं पाहिजे. आज प्रत्येक गावामध्ये आज सप्त्यात राजकारण आलं, गावागावात राजकारण. अरे राजकारणाचं देवाच्या कार्यात कुठं राजकारणाचं हो कडे हो? नाही, देवाच्या कार्यात आणि आपण ऐकतो ना महात्मेने, अरे देवाचं गावाचं आणि भावाचं कोणी खालेलं इथं का चुकतं का? नाही, इथं सगळं फेडावं लागतं कडे दादा. इथं कोणाचं, अरे देव येतो. देवाचं कार्य आपल्या गावाचा सप्ताह पंचक्रोशीने आदर्श गावा हा प्रत्येक गावातला स्वाभिमान असावा. प्रत्येक गावातला. आज भरपूर गावाचे तरुण एकत्र येतात. या तरुणांना सप्ताह करू द्या. आजपर्यंत तुम्ही सप्ताह केला ना, तुमचे अरे तरुण म्हणजे आपलीच लेकरं. आपल्या लेकराचं आपण कौतुक पाहावं, ह्याच्या पलीकडे अजून काय सांगू तुम्हाला. आपले गावातली लेकरं, आपलीच लेकरं जर सप्ताह करत नसेल ना, मग आता त्यांना काय दारूच्या ढाब्यावर पाहत्या, त्यांना सप्त्यात पहा, हार घालताना पहा. रोज आपल्या लेकराला सांगा, अरे जा आज महाराजाला हार घेऊन जा. का हो, परिवर्तन होईल. आज बरेच बाप टेन्शनमध्ये, पोरगा दारू पिऊन आला. आज बरेच बाप, ताई आपलं जीवन शिक्षण एवढं गुण असावं ताई. आपण कॉलेजला जात असताना, घरी येत असताना कॉलेजचं शिक्षण व्हावं, कुठल्या तरी एक चांगल्या पदवीला आपण निवड करावी. हा मायबापाच्या जीवनातला कष्टातला ही निवड केलेली आपण. नाही तर मग एखाद्या मुलीला पळून जावं आणि त्या घरच्यांना फाशी घ्यावी. काय स्वाभिमान आहे आपल्या जीवनातला. आपल्या पोरानं चांगलं कॉलेज शिक्षण करावं, कोणत्या क्षेत्रामध्ये उंची गाठावी. आपल्या मायबापाला, अरे आपल्या मायबापानं निसट डोक्यावर तुरा जरी पाहिला तरी डोळ्यातून अश्रू येत्या. देवा कष्टाचं सोनं केलं माझ्या पोरानं. पण लेख जर पिऊन आला ना, गावात शिवीगाळ करायला लागला ना, बरं वाटत नाही आपल्या मायबापाला. कधीतरी आपल्या लेकरांचा प्रत्येक बापानं सावधा. इथं प्रत्येक बापाला धन्यता आहे, इथं प्रत्येक आईला धन्यता आहे. अरे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. पण कोण? जी आई महापुरुषांना जन्माला घालते, जी आई साधूला जन्माला घालते, ती आई धन्य बरं का ताई. धन्य त्याची माय प्रसवली, नारायण गाय नारायण द्याय. इथं दारुड्याला जन्माला घालणारी नाव आहे धन्य नाही बरं का ताई. ते का ते आपल्या लेकरांना कौतुक करावं आपल्या आईबद्दलचं. गरिबी भोगलेली माणसे म्हणून ऐका गड्या, गरीब कष्ट करणारा बाप निघून गेला. आता परत आपल्याला पाहायला भेटणार नाही. आम्ही पत्रिकेत फोटो पाहिला, टेस्टरला फोटो पाहिला का आम्हाला सगळं आठवतं. का आमच्या बापाचं जीवन तेवढं कष्टाचं. किती उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा काढा कला, ओटामधी हसू जरी कनावा कला. गड्डीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर लई अवघड आय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर लई अवघड आय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. असं कष्ट करणारा म्हणून गडेव गुरु करा, माळ घाला, जीवनात बघू कोण्या परिवाराचा, फक्त इथं आनंद घ्या. का हो महाराज, आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घेतली, नाही भजन केलं, नाही वारी केली, नाही आमच्या जीवनाचं सोनं केलं तर आमचं काय जाणार. संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय. पण मार्ग दावणे गेले निळोबर दयानिधी हे संत, संताच्या हृदयातली दया. महाराज म्हणतात तिथं संताचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्ट वेती परो. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल. जर नाही संताचं ऐकलं तर तिथं चट वाटुळाचे. हे जरी नाही टाळी वाजू या सर्वांनी मस्त. हे जरी नाही काल
दादा वर्तमान कोटी गुलाबी वर्तमान कोटी किरण बाबा एकदा टाळकरेन करता एकदा जोरदार टाळ बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज बरं का दीक्षिकर मी लई लोड नाही घेत तुम्ही परत मला बोलवावं माझे कीर्तन घ्यावं या उद्देशानं मी कीर्तन नाही करत माझा उद्देश एकच एवढी तळमळ माझ्या एका कीर्तनात 5 बहिणीने जरी माळी घातल्या ना ताई मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं गड्यात आपल्या एका कीर्तनात 5 पोरांनी जरी ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ देव समजून माळे घातल्या ना आपलं कीर्तन नाही तर काय आता आपल्या लेकरातील एक अहो गावात सप्ताह असला तर 10 तरी माळकरी होणं गरजेचं आहे आता हे जी माळकरी माणसं यांना काय उपदेशाची गरज आहे हे बिचारे यानं अनेक महात्म्यांचं श्रवण केलेले अनेक महात्म्यांची कृपा आहे त्यांच्यावरती ही जुनी माणसं पहा बरं जुन्या माणसाची आपल्या लेकरांना चांगलं आपल्या मुलीच्या गळ्यात माळ असावी हल्लीच्या काळात लाज वाटते आज पोरींना माळ घालण्याची सुद्धा माळ घालत नाही पोरं माळ घालत नाही का आपण म्हणावा दादा माळ घाला तो म्हणतो मी कॉलेजला आहे मग आता काय कॉलेजला म्हणजे काय बने तू काय शिक्षकाला शिकवायला काय बघितलं नेमकं हां शिक्षकाला शिकवायला काय पुढचं काय आपण म्हणावं तायडे माळ घाला हां आपण माळ घालावं नाही ताई एक मुलगी असेल 2 मुली असेल हे बघा ताई सांगू शेवटचा मुद्दा शेवेला इथली एकच श्रीमंती कमवून जाऊ शकतो आपण दिल्या देवानं 2 मुली ऐकता ना दिले देवानं 2 मुलं तोपर्यंत मरू नका बरं का तोपर्यंत मरूच नका इथं असं देशच घ्या कुठपर्यंत जोपर्यंत दोन्ही मुलींच्या गळ्यात आणि दोन्ही मुलांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका रे इथं एवढंच चांगलं कार्य याच्या पलीकडे काय चांगलं करू शकत नाही आपण कोणाचं भलंही करू शकत नाही आधी आपल्या लेकरांचंच भलं करा पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी विठ्ठल ज्ञाने